पहिल्याच बॉलवर अतिरिक्त धावेने शिरकाचा कोल्हाय. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा इथे इनला आपण जरूर पाहतोय. हा बॉल अगदी भरता वेगामध्ये फेकला होता. तिथे मात्र फलंदाजाला स्टॉप केलं. डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पहिला बॉल वाईट होता, त्यानंतर लाईन भरकटली होती. आता लाईन परफेक्ट गवसली आहे. इथे पुन्हा एकदा तयार आहे. हा बॉल आपण जरूर पाहतो गॅप मध्ये गेलाय. मागे क्षेत्ररक्षक थोडूसा चाच पडलाय. तोपर्यंत जोपर्यंत बॉल फेकला जाईल 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धावींच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 4च्या घरात. 2 बॉलचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. तिसरा बॉल इथेच्या षटकातील. बॉल आपण जरूर पाहतोय. डिरेक्टचा प्रयत्न, परंतु लेग बायच्या स्वरूपात सिंगलच्या मदतीने 5च्या घरात संघ जाऊन पोहोचेल. अगदी वेगवान प्रकारची गोलंदाजी जरूर पाहायला मिळते इथेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार असणारे पुन्हा एकदा. बॉल तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. पंच इशारा करतील. बाईकच्या स्वरूपात या 2 धावा मिळतील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. ऑन बोर्ड धाव संख्या 7 धावा. 7 ऑन बोर्ड. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. हा बॉल इथेच्या नावावर दांडीगुल. फलंदाज बाद. धीरज काथारा परतीच्या रस्त्याला. पहिला धक्का टीम नेवालीला. फलंदाज बाद. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॉल यष्ट्यांना भेदला आणि दांडी गुल केली. फलंदाज बाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय पार्थला आपण जरूर पाहतोय. नवीन फलंदाज. पार्थ पाटीलला आपण पाहतोय. तरी सोबतीला आपण नीलला जरूर पाहतोय. असं 2 फलंदाज सध्या धावसावरतील. आई बॉल तिथे मात्र जरूर मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये आला नाहीये. त्या बॉलवर फक्त एक सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. ऑनबोर्ड धावसंख्या पाहायला मिळेल आपल्याला 8 धावसंख्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. फर्स्ट ओव्हर एंड. चला एकत्रित येऊ नका. एका गोलंदाजाची गणना करा. लगेच सामन्याला सुरुवात करा. याच्याकडे लक्ष असू द्या सर्व चिंचवलीचे खेळाडू. चला प्रथमेशला भाऊ आपण गोलंदाजी ट्रॅकवर. दोन षटकांचा सामना. शेवटचा षटक घेऊन प्रथमेशला आपण पाहतोय. पहिला बॉल. प्रथमेशचा पहिलाच बॉल. त्याला मात्र दाखवलाय हवाई सफर षटकार. पार्थ पाटील ऑन फायर तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉलवर गणाघाती प्रहार आणि षटकार दाखवलाय. चला पंच बॉल नसेल तर लगेच बॉल पुरवा.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. आई बॉल त्याच दिशेने तो डिसिजन मिळेल. अजून एक तडाखा प्रथमेशच्या विरोधात पार्थ पाटीलचं वर्चस्व. अजून एक तडाखा दिलाय षटकार. सलग 2 बॉल आणि 2 षटकार. चला एकत्रित नका येऊ. चला उमेश दादा धीरेश दादा याच्याकडे लक्ष असू द्या. अजून एक सामना आहे त्यानंतर प्राइज सेरेमनी आहे त्याच्याकडे लक्ष असू द्या. वीस धावा फलकावर पाहायला मिळतील. 20 ऑन बोर्ड. गोलंदाज तयार पुन्हा एकदा प्रथमेश. तिसरा बॉल अगू टप्प्यात होता. भिरकवण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल कमबॅक झालाय. 2 षटकार आले त्यानंतर डॉट बॉल. थोडस बळ देऊन जाईल प्रथमेशला तिथे मात्र. आई बॉल भिरकवण्याचा प्रयत्न परंतु मागे क्षेत्ररक्षक तैनात. नकार दिला. रन झाली असती परंतु पार्थने सांगितलं मी खेळू शकतो. तर मी विनंती करेन तुकारामजी काकडे त्यानंतर ज्ञानेश्वरजी पाटील. तर तुकारामजी मात्रे त्यानंतर ज्ञानेश्वरजी पाटील यांना विनंती करतो या पण मंचावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम आपलं. आई बॉल 2 षटकार लगावले त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला प्रथमेशचा कमबॅक. लगातार 4 बॉल डॉट तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळाले. ऑनबोर्ड 20 धावा 21 असणारे टार्गेट. चला टीम नेवाली आपणही लगेच मैदानात उतरा आणि टीम चिंचवली लगेच आपले 2 खेळाडू आपण जसे मैदानाच्या बाहेर पडाल लगेच आपण पाठवा. तर विजयदादा ठाकूर अकुर्ले यांचं इथं आगमन त्यांचंही सर्च स्वागत आहे. विजयदादा या पण आपलंही सर्च स्वागत. वेलकम शुभ स्वागतम. आपली जागा आमच्या मंचावर आहे. दोन सलामवीर फलंदाज आपण मैदानात पाहतोय. नीरज जांभळे त्याच्या सोबतीला आपण इतीनला जरूर पाहतोय. नितीन पाटीलला आपण पाहतोय. सेकंड वर नीरजला आपण जरूर पाहतोय. 21 धाव्यांचं टार्गेट आहे.
पहिला बॉल गोलंदाज तयार आहे. लेट्स प्ले, गेम इज ऑन. पहिलाच बॉल भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता. वेगाने बॅट फिरवली होती परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल, निर्धाव बॉलची सांगता तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळते. 21 धाब्यांचं टार्गेट आहे. येणारे 11 बॉल आणि गरज असणार आहे ती 21 धाब्यांची. प्रत्येक बॉल दोन्ही संघांसाठी महत्वशील असणार आहे. हाई बॉल आपण जरूर पाहतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी वेगाने जात असताना अजून एक डॉट बॉल, निर्धाव बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 बॉल गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आतिशला जरूर पाहतोय. चांगली गोलंदाजी, एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळख आपली साध्य करत असताना आतिशला आपण पाहतोय. हा बॉल लोवर फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. तिथे मात्र बॉल टोलून काढले. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. या बॉलवर एक सिंगल कंप्लीट. हितेनला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न तो सध्या सक्सेसफुल ठरलाय. 3 बॉलच्या नंतर अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हितेनमध्ये क्षमता आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं काय कमालीची फटकेबाजी केली होती. तोच हितेन पाटील सध्या स्ट्राईकवर पाहायला मिळेल. 21 धाव्यांचं लक्ष, 1 धाव धावफलकावर लागली आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त आहे. आई बॉल, डॉट बॉल, वाईट सोडण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांनी लाईन पारखली. डॉट बॉल, निर्धाव बॉलची सांगता. अजून एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च झाली आहे. उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. ओके, चेक केले जाईल. गोलंदाजावर आक्षेप. हा बॉल आपण जरूर पाहतोय. हितेनच्या नावावर सरळ फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हितेन पाटीलच्या बॅटमधून षटकार. 7 धावा धावफलकावर लागतील. 7 ऑन बोर्ड. चला पोदी टीम, आपला पण कॅप्टन रेडी ठेवायचं आहे. इथे पाठवूनच ठेवा, रेडी नका ठेव. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असणारे. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. आता गरज असणारे येणारे 6 बॉल 14 ची गरज आहे. 6 बॉल 14चं समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चला एकत्रित नका येऊ. टीम नेवाली याच्याकडे लक्ष असू द्या. येणारे 6 बॉल 14 ची गरज आहे. एका बाजूला चिंचवली, एका बाजूला आपण नेवाळी पाहतोय. या 2 संघामध्ये फाईट बॅटल आणि रंगत जरूर पाहायला मिळते. एका बाजूला MIDC विभागातील संघ, एका बाजूला आपण पाहतोय ND विभागातील संघ. असं या 2 विभागामध्ये लढत. येणारे 6 बॉल 14 ची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. महेश, हे पहिले होत होतं, आता नाही होत. तो काल गेला. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हा बॉल आपण जरूर पाहतोय. डॉट बॉल, निर्धाव बॉलची सांगता होत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. याही बॉलवर तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतंय फलंदाजाला परतावा लागेल. हितेन पाटीलची विकेट. अबॉल पंचांचा इशारा वाईट. स्ट्राईक घेण्याच्या नादात हितेनला परतावा लागेल.
नवीन फलंदाज अभिषेकला आपण पाहतोय. अभिषेक शेलखे. अभिषेक साठी हा बॉल आपण जरूर पाहतोय, मागे ट्रॅव्हल झालाय. या बॉलवर पंचांचा इशारा, 2 धावा मिळतील डिक्लरच्या स्वरूपात. या 2 धावींच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. ऑनबोर्ड धावा लागतील 10. अजूनही 11 धावींची गरज आहे. येणारे 4 बॉल 11ची गरज. 4 बॉल 11चं समीकरण. 2 मोठे फटके सामना घेऊन जाईल टीम चिंचवली, परंतु तसं घडेल का? हा बॉल आपण जरूर पाहतोय, उंचावर गेलाय. शेवटच्या क्षणाला लांबी खंबी पडली आणि तिथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक धक्का लागत असताना टीम चिंचवलीला फलंदाज बाद. नवीन फलंदाज उमेश पाटीलला आपण पाहतोय. 3 बॉल 11ची गरज. उमेश पाटील मध्ये क्षमता आहे, ती क्षमता दाखवावी लागेल. जशी शरीर शैली आहे तसं मात्र इथे खेळ दाखवावा लागेल. उमेश पाटील ऑन स्ट्राईक आहे. उमेश पाटील साठी बॉल होता, तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. दोन धावा झाल्या असत्या, परंतु दोघांनी प्रयत्न केले नाही. येणारे 2 बॉल 10ची गरज आहे. चला, पोदी टीमचा कॅप्टन आपण लगेच पाठवून ठेवा इथे. दोन बॉल 10ची गरज, त्यामध्ये आलेला वाईड. 2 बॉल 9ची गरज आहे. नीरज मध्ये क्षमता आहे, सलामीसाठी पाठवलं जरूर होतं, परंतु झालेले डॉट बॉल. आत्ता सामना जिंकवला तर चांगली कामगिरी ठरू शकते. बॉल आपण जरूर पाहतोय. नीरजच्या बॅट मधून सामना अजून संपला नाहीये असं सांगत असताना षटकार आलाय. आता समीकरण उरेल 1 बॉल आणि गरज असणारी ती 3 धाव्यांची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 1 बॉल 3ची गरज आहे. कोण जिंकेल कोण हरेल, एका बाजूला नेवाली एका बाजूला चिंचवली. चला, मॅच लगेच चालू करायची आहे. एक बॉल 3ची गरज आहे. कोण जिंकेल? 1 बॉल 3ची गरज. आणि या बॉलवर डिक्लर. 2 धावा आल्या, एका धाव्याने सामना जिंकला टीम नेवाली. चला, आता लढत असणार एका बाजूला नेवाली, एका बाजूला असणारे पोदी. हडलक टीम चिंचवली. चांगला प्रयत्न आपण जरूर केला, परंतु शेवटच्या क्षणाला कुठेतरी 1 धाव कमी पडली. हडलक असणारे
चला दोन संघांमध्ये टॉस केले जाईल. एका बाजूला आपण पाहतोय फोदी, एका बाजूला आपण पाहतोय नेवाळी. या दोन संघांमध्ये टॉस मयूरदादा पाटील यांच्या हस्ते आपण टॉस करतोय. दोन संघांमध्ये टॉस जिंकलाय टीम पौदी. जो काही डिसिजन असेल लगेच घेऊन आपण मैदानात क्विक